नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला पण खूप शुभेच्छा. सुट्टी असल्यामुळे आपण आज चाललो आहे. नाही, पिक्चरचं नाव आहे नवरदेव BSc ॲग्री. ट्रेलर वगैरे खूप छान वाटला आणि ओव्हरऑल खूप मस्त वाटली, त्याच्यामुळं ठरवलं की पिक्चर बघायचंच काही झालं तरी. आणि आता चाललो आहे, आपण बघूयात. इथून आपण हिंजवडीला जाणार, थोडा वेळ फिरणार आहे डीमार्टमध्ये वगैरे आणि नंतर मॉलला वगैरे. 5 वाजता पिक्चर आहे आणि 5 वाजता पिक्चर आहे. आता आपले वाजले 4. चला, बाय बाय. मॉलला आपण आता जस्ट पोहोचलेलो आहे. समोर स्क्वेअर कार्निवलचं बोर्ड दिसतं आणि तिथं आपलं फायनली आपण पोहोचलो आहे आतमध्ये आणि पार्किंगला गाडी लावून थिएटरकडे चाललो आहे. आपण जे घेतलेले आहेत ते करले म्हणतात. तेच म्हणतो. फायनली थिएटरमध्ये आपण आलो आहे आणि आपण वेटिंगला थांबलो. 5चा शिवाय 4:45 झालेत. इथं कुठं पोस्टर वगैरे लावलेलं नाही आहे मागे, नाहीतर तुम्हाला पोस्टर दाखवलं असतं पिक्चरचं. पण हा जो लेटेस्ट मूवी येणार आहे आत्ता सध्या काही दिवसांनी, जो हा शिवरायांचा छावा म्हणून पिक्चर येतोय. हा पिक्चर आपण नक्की बघणार आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो. दिग्पाल अंजकर ज्यांचा डायरेक्टर आहे म्हणजे या मूवीचा. तर हा पिक्चर जो आहे नाथखोळा असणार याच्यात काही शंका नाही, कारण की त्यांची जी पूर्ण सिरीज आहे ओव्हरऑल ती एक नंबर आहे. आणि त्यांच्यामुळेच हा पिक्चर आपण बघणार आहे. पण आत्ता सध्या नवरदेव BSc ॲग्री आपल्याला पिक्चर बघायचा आहे, पण पोस्टर इथं कुठंच नाही आहे. सॉरी फॉर दॅट. सांग बरं, काय पिक्चर कोणता बघायला आला? तर आपण आलेला आहे नवरदेव BSc ॲग्री मूवी पाहायला. हो. पैसे कोणी खर्च केलं? पैसे खर्च केलेले आहेत माझ्या नवरदेवनी. सिने थिएटर्समध्ये जे आहे ना आतमध्ये आणायला, म्हणजे ह्याची बॅग आणली आपण पर्स, तर पर्समध्ये खायला कोणताच पदार्थ अलाउड नाही करत होते. आम्ही त्याच्यामध्ये बायकोला बडीशेप आवडते म्हणून बडीशेप आणली होती आणि आवळा सुपारी होती, तर ते पण अलाउड करत नव्हते. त्यांना कसं तरी हे करून पण ते आतमध्ये आणलेलं आहे. म्हणजे थोडंसं त्यांचं म्हणजे आउटसाईडचं खायला आणणं इथं अलाउड नाही आहे. आणि यांचे जर रेट्स बघितले समोर दिसते, तर यांचे रेट्स असे भरपूर जास्त. त्यामुळे जर काही थिएटरला अलाउड असेल मूवी, पण आता आमचा प्लॅन चालू होता की घरी जे पॉपकॉर्न बनवले होते आपण, तर ते पण पार्सल घेऊन यायचे इथं, कारण इथला रेट भरपूर जास्त असतो म्हणून. पण नाही आणले ते बरं झालं, कारण पकडले गेले असते आणि ते आपल्याला आतमध्ये न्यायला परमिशनच भेटली नसते. पण बराच वेळ झाला, पण इथं स्क्रीन्सवरती थिएटर्स मूवीचे कवर फोटो लागत आहेत. पण आपण जे चित्रपट बघायला आलो ना त्याचा एक पण पोस्टर लागलेला नाही आहे इथे. आणि आजच रिलीज आहे पिक्चरची मेन मुळात, आणि तरी फक्त एकच शो या थिएटरला लागलेला आहे हिंजवडीमध्ये, आपण जिओन मॉलला. तर म्हणजे बघा ना, वैशिष्ट्य कसं आहे की मराठी चित्रपटांना किती थिएटर्स मिळत आहेत, ते फक्त एकच मिळालं आहे हे शो. कारण हा आम्हाला जवळ पडतो म्हणून हा आम्ही ह्याच थिएटरला येण्याला ग्राह्य धरतो, प्रेफर करतो की ह्याच थिएटरला आम्ही यावं म्हणून. आणि फक्त एकच शो लागला होता 5 वाजता, त्यासाठी तर आपण आलो आहे. आणि इथं कुठेही पोस्टर लागलेलं दिसत नाही आपल्याला, म्हणजे पिक्चरला आलो. 5
5 वाजून गेले तरी पण आपल्याला आणखी शो स्टार्ट नाही करत आहे ते, आणि ते म्हणतात की आधीचा पिक्चर अजून संपलेला नाही आहे. सो त्याच्यानंतर आपल्याला एंट्री देणार आहे. आपल्या मागे भरपूर सारे पब्लिक वेटिंगवरती आहे अजून पण. 5 वाजून 10 मिनिटं एंट्री भेटली थिएटरमध्ये. आपण जस्ट आलो. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल गावची माणसं मध्ये खूप खूप स्वागत आहे. हा तर मंडळी, आपल्या सगळ्यांना गाव म्हणलं की काय आठवतं? नद्या, डोंगर, गावची माणसं आणि गावातली शेती. फाइंड युअर ड्रीम लेहंगा ॲट मोगे. ब्राइडल लेहंगाज इंटरवल झाला पिक्चरचा. तो या धरणीच्या हातावर जीव ठेवला, रक्ताचा खाम होतो आणि पाठामध्ये वाहतो. या तातेवरच्या भेगांच्या कष्टाचा पुरावा, तरी व्यापाऱ्याच्या तालावर आम्ही नाच का करावा? या यातनांचा टाहो कुणी कसं ऐकना, जगाचं पोट भरणाऱ्याचा गळा का धरावा? आम्ही प्रेम चढले त्याच्यावर आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं. त्याचं नाव घेतो छत्रपती शिवरायांचं भक्त. एकदा वहिनींना ऐकलंच पाहिजे. आता कुठं गेला चान्स. फक्त पोरगी नारळ द्या. आपलं दणक्यात लावून म्हणजे झालं. होणार नसे दिगंबर, तुझा काय चेहरा असा मनासारखं जुळून आलं, त्याच्यातच आनंद मानायचा होय. फोडायची का सुपारी? हा हानदार का आणि अशा प्रकारे फायनली मी नवरदेव झालो. अभिनंदन. शिट्टी वाजायला लागली. सगळे पाहुणे मंडळी आली ना, बँड वाले, डीजे वाले, आता जोरात गाणं वाजू द्या. नवर देवाची बरात पंचकृषीत गाजू द्या. नवरदेव पीएससी ऍग्री मुहूर्ताचा शॉट. धन्यवाद. खूप भारी पिक्चर होता, मस्त होता, एकच नंबर. खरंच भारी पिक्चर होता. पिक्चर बघून आलं मस्त. एक नंबर, एक काय म्हणतात दमदार पिक्चर आहे. असा पिक्चर मराठीमध्ये मस्त झालेला आहे, बनवलेला आहे. या पिक्चरमध्ये आमच्या गावाकडचे म्हणजे नगरचे गारगावच्या जवळचे घनश्याम दरोडे म्हणजे छोटा पुढारी हे पण आहेत त्यात, आणि भरपूर सारे कॉमेडी डायलॉग्स आहेत त्यांचं. तर मस्त होतं. त्यांची पण ॲक्टिंग खूप छान होती. छान पिक्चर. सो जस्ट घरी पोहोचलो आणि इथे आत्ता आपल्याला व्यवस्थित बोलता येईल त्यासाठी मी रिव्ह्यू तिथं देणं थोडंसं टाळलं, आणि मूवीबद्दल सांगायचं झालंच तर पिक्चर एक नंबर आहे भाई. खाटमोडे यांनी दिग्दर्शन केलं आहे आणि जबरदस्त. आणि त्याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य हे आहे की जी रिअल गोष्ट आहे सध्याची चालू आहे, जे BSc ॲग्री आहेत किंवा शेतकरी तरुण मुलं आहेत त्यांच्यावरती हा पूर्ण चित्रपट आहे. त्याच्यामध्ये त्यांची स्टोरी वगैरे आहे पूर्ण, आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे पंचेस आहे, कॉमेडी आहे, थोडा सिरियसनेस पण आहे, थोडे वास्तविक जे आहे शेतकऱ्यांचं त्याची पण थोडी जाणीव करून दिली आहे, आणि थोडासा लव्ह स्टोरी वगैरे, थोडासा नाही पूर्ण लव्ह स्टोरी पण आहे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड. सो ओव्हरऑल एक नंबरची मूवी आहे. पैसा वसूल कार्यक्रम झाला. आणि असंच मराठी चित्रपट आपण सर्वांनी बघितले पाहिजे. तेव्हाच जे मी सुरुवातीला म्हटलं होतं की फक्त एकच शो लागलेला आहे थिएटरमध्ये, आणि जर आपला रिस्पॉन्स भरपूर झाला म्हणजे आत्ता शो जो बघितला मी तो तर हाऊसफुल होता, आणि असेच जर हाऊसफुल शो चालला तर अर्थातच त्याचे शोज भरपूर वाढतील आणि मराठी चित्रपटांना चांगले दिवस येतील. सो खूप धन्यवाद दिग्दर्शकांचे आणि अभिनय करणारे सर्वांचे. असे चित्रपट बनवत राहा जेणेकरून आम्ही कायम पिक्चर थिएटरमध्येच बघू
आणि मराठी चित्रपट प्रगतीच्या वाट्यावर वाटचाल करेल. सो धन्यवाद. आणि बाकी चॅनलला मी रिकमेंड करतो की बाई नक्की जाऊन बघा पिक्चर. एक नंबर आहे, मस्त पिक्चर आहे. पैसा वसूल होणार तुमचा, काही विषयच नाही. थँक्यू. चलो.